हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 60. परिपूर्ण मनाद्यंतम प्रमेयम विक्रियम सद्गणम चिद्गणम नित्यमानंद घनम व्यम. श्लोक क्रमांक 61. प्रत्यगेकरसं पूर्णमनन्तं सर्वतोमुखं अहेयमुनपादेय मनाधेय मनाश्रयम्. श्लोक क्रमांक 61. श्लोक क्रमांक 62. अनिरूप्य स्वरूपम यन्म नोवा चामगोचरम. श्लोक क्रमांक 63. सत्समृद्धं स्वतः सिद्धं शुद्धं बुद्धमनोदृश्यम् एकमेवाद्वयं ब्रह्मनेह नानास्ति किंचन. परिपूर्ण, आदि अनादि, अमाप, निर्विकारी, अभेद्य, चैतन्यमय, नित्य, सदानंदी, अविनाशी, व्यापक, एकरस, पूर्ण, अनंत, सर्वतोमुखी, त्याग ग्रहण होऊ न शकणारा, आधाररहित, आश्रयरहित, निर्गुणी, क्रियारहित, सूक्ष्म, निर्विकल्प, निरंजन, अरूप, तेजस्वी, काये वाचे मने अगोचर, समृद्ध, स्वयंसिद्ध, विशुद्ध, ज्ञानी, अलौकिक, एकमेव, अद्वितीय असे हे आत्मपरब्रह्म आहे. असे हे आत्मपरब्रह्म आहे. याशिवाय येथे अन्य जराही किंचितही काहीही नाही. येथे ऋषींनी आत्मपरब्रह्माची 33 विशेषणे सांगितलेली आहेत. ही नमुना म्हणून सांगितलेली आहेत. विश्वात जितकी विशेषणे आहेत ती सर्व आत्मपरब्रह्माला लागू आहेत. याचा अर्थ इतकाच आहे की आत्मपरब्रह्म सर्वस्व आहे. ते काही नाही असे नाही. त्याचे वर्णन इतकेच आहे, नेती नेती, एक परिपूर्ण. तो परिपूर्ण आहे. त्यात आणखी काही भर घालणे शक्य नाही किंवा त्यामधून काही काढून घेणे अशक्य आहे. तसे केल्यास ते विश्वाला अपायकारक आहे. कारण येथे काहीही अनावश्यक असे नाही. सर्व काही अत्यावश्यक आहे. 2 आदि अनादि, तोच सुरुवात आहे आणि तोच शेवटही आहे. यामुळे तो शून्य आहे आणि पूर्ण आहे. 3 अमाप, तो विराट आहे, इतका की आता या पलीकडे आत्मब्रह्मामध्ये जागा शिल्लक नाही. 4 निर्विकारी, तो परिणाम रहित आहे. 5 अभेद्य, तो सदा रहस्यच असणार आहे. त्याचा भेद शक्य नाही. एकतर त्याच्यात विलीन व्हायचे किंवा त्याच्या परिघावर असायचे. 6 चैतन्यमय, तो केवळ चैतन्य आहे, परम ऊर्जा आहे. नित्य, 7 नित्य, सदा असणारा, अविनाशी, अक्षर, अमर आहे. 8 सदानंदी, तो सुख दुःखातीत असल्यामुळे आनंद हाच त्याचा स्वभाव आहे. तेच त्याचे एकमेव वर्णन आहे. 9 अविनाशी, तो मूळारंभ, आरंभ असल्यामुळे त्याचा विनाश शक्य नाही. 10 व्यापक, त्याने ब्रह्मांड व्यापलेले आहे आणि वर तो उरलेला आहे. ब्रह्म सतत पसरत आहे. 11 एकरस, येथे अन्य छटा नाहीत. येथे तो आणि तोच आहे. 12 पूर्ण, त्याच्यात आता आणखी उत्क्रांती बदल शक्य नाही. जी काही उत्पत्ती स्थिती लय होत आहे ती त्याच्यातच होत आहे. 13 अनंत, तो अंतहीन आहे. त्याचा थांग पत्ता लागणे शक्य नाही. 14 सर्वतोमुखी, त्याचे दशदिशांनी सर्व बाजूने नियंत्रण आहे. 15 त्याग, ग्रहण होऊ न शकणारा. आपण त्याचा त्याग करू शकत नाही किंवा आपण त्याला पकडूही शकत नाही, कारण आपण स्वतःच तो आहोत. आपण आपल्यापासून दूर होऊ शकत नाही. तसेच आपण आपल्याला आणखी निराळे असे पकडूही शकत नाही. 16 आधाररहित, तो इतका गतिमान आहे की त्याला आधार लागत नाही. त्याची परमगती हाच त्याचा आधार आहे. तो अधांतरी संचार करत आहे.
17 आश्रयरहित, तो प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण आहे. 18 निर्गुणी, तो साक्षी असल्यामुळे गुणातीत आहे. 19 क्रियारहित, तो अक्रियायोगी आहे. सर्व काही करून काहीही न केल्यासारखा आहे. काहीही न करता सर्व काही केल्यासारखा आहे. 20 सूक्ष्म, येथे त्याच्या इतके सूक्ष्महून सूक्ष्म काहीही नाही. 21 निर्विकल्प, कितीही आत्यंतिक टोकाची कल्पना केली तरीही त्याची ओळख होणे शक्य नाही. कितीही आत्यंतिक टोकाची कल्पना केली तरीही त्याची ओळख होणे शक्य नाही. 12 निरंजन, तो पूर्ण शुद्ध पवित्र आहे. 22 निरंजन, तो पूर्ण शुद्ध पवित्र आहे. 23 अरूप, त्याला आकार नाही, विकार नाही, यामुळे तो अदृश्य आहे. 24 तेजस्वी, तो परमचैतन्य परमतेजपुंज आहे. 25 काये वाचे मने अगोचर, अस्पर्शयोगी आहे, शब्दातीत आहे, विचारातीत आहे. 26 समृद्ध, त्याला आणखी काही हवे असे येथे काहीही नाही. त्याला जे जे पाहिजे होते ते त्याने अगोदरच येथे सर्व काही निर्माण केलेले आहे. 27 स्वयंसिद्ध, तो कोणावरही जराही अवलंबून नाही. 28 विशुद्ध, त्याच्या इतके शुद्ध पवित्र असे येथे अन्य काहीही नाही. 29 ज्ञानी, तोच सर्वस्वी करता करविता आहे, त्यामुळे तो सर्वज्ञ आहे. 30 अलौकिक, इतर कशाचीही तुलना त्याच्याशी होऊ शकत नाही. 31 एकमेव, येथे तो आणि तोच एकमेवा द्वितीय आहे, त्याच्याशिवाय येथे अन्य काहीही नाही. 32 अद्वितीय, तो सर्व द्वंद्वाच्या अतीत आहे, जे जे द्वंद्व आहे त्या पलीकडे तो आहे. 33 जसे हे आत्मपरब्रह्म आहे याशिवाय येथे, असे हे आत्मपरब्रह्म आहे याशिवाय येथे अन्य जराही किंचितही काहीही नाही. हरिओम.